श्री गुरुचरित्र अध्याय 12। श्री गणेशन मात्रे सरस्वती मात्रे माता पिता यनमा श्री गुरुमंती जनानीसी आमायचा निरोपदेसी अनित्य शरीर तू जाणसी काय बरवचा जीवित वाचा एखादा केला चिरंजीवी त्यासी तुझी बुद्धी बरवी अनित्य देह वैभव भावी पुढे कवना बरवाचा देह म्हणजे क्षणभंगुर नाही राहिले कवल स्थिर जववरी दृढ असेल शरीर पुण्य मार्गे राहटावे जो असेल मृत्यूसी जिंकित त्याने निश्चय यावे शरीर नित्य त्यासी तुझा उपदेश सत्य मने करीना धर्म पुढे अहोरात्र आयुष्य उणे होत असे शनशने करावा धर्म याची कारणे पूर्व वयसी परेसा जैसा सूर्य चाले निमिष होता शीघ्र काळे 22 सहस्र गाव पळे तैसे आयुष्य शिन होय याची कारणे देहासी विश्वसुनय परेसी मृत्यूसे हा सहवासी धर्म करावा तात्काळी जैसा समस्त नदी देखा समुद्राशी घेऊन जाती उदका परतोनी न येते जन्मभूमिका तैसे आयुष्य न परते जया दिवशी पुण्य घडले नाही वृता गेला दिवस पाही तया यमासी करुणा नाही करावे पुण्य तत्काळ जैसी सुसरी मनुष्यासी बक्षिती होय परेसी तैसे या शरीरासी वादरके बक्षी परेसी या कारणे तारुण्यपणी करावे पुण्य द्विजनी आम्हा का हो वर्जिसी जननी काय बुद्धी बरवी असे ऐसे नाना परे देखा बोधित झाला जननी जनका विस्मय करती सभा लोक बाळक केवी तत्व सांगतो ऐकोनी पुत्राचे वचन माता करीत असे नमन देवा निरोपिले ज्ञान विनंती माझी परिसावी तुवा निरोपिले आम्हासी पुत्रचारी होतील ऐसी विश्वास नवे गा मानसी कुळ देवता पुत्र राया जववरी होय एक सुत तववरी रावे समीपत निरोप देवी तववरी सत्य म्हणून विनवी तै वेळी माझे वचन वेरुनी जरी जाशील निगोनी प्राण देईना तत्क्षणी हा निश्चय अवधारी पुत्रा नवसी तू आम्हासी आमुचे कुळ दैवता होसी सत्य करी गा वचनासी बोला फुले दातारा ऐकोनी मातेचे वचन श्री गुरु बोलती हासोना आमचे बोला सत्य जाण तू हे वाक्य निर्धारी पा तू ते होताची पुत्र दोन्ही निरोप द्यावा संतोषणी मग न रावे ऐक जननी बोला फुले सत्य करी संवत्सर एका तुझ्या घरी राहू माते निर्धारी वासना पुरतीला तुझ्या जरी मग निरोप दे मज ऐसे करून या निभूती राहिले श्री गुरु अति प्रीती वेदाभ्यास शिकविती शिष्य वर्गा बहुतर्थी नगर लोक विस्मय करीती अभिनव झाले ऐसे म्हणती बाळ पहा हो वर्षासाठी वेदचारी सांगत असे विद्वानांहुनी विद्वान विद्यार्थी तिनी वेद पडती शतशास्त्री जे म्हणविती तेही येते शिकावया येणे परितया घरी राहिले गुरु प्रीती करी माता झाली गोरोदरी महानंद करीत असे तव नवमास झाली अंतर्वतनी माता झाली प्रसूती पुत्र झाले युग्म ख्याती अति सुंदर परेसा पुत्र झाले उल्हास थोर माता पित्या संतोष फार आशीर्वचन असे गुरु असत्य केवी होईल ऐका परिवर्ष एक त्रिमासी झाले ते बाळक खेळवीत असे माता ऐक आले श्री गुरु तया जवळी जननी ऐक माझे वचना झाली तुझी मनोकामना दोघे पुत्र निदाना पूर्ण ईश्वर आहे ती जाण आणखी होतील दोघे कुमारक त्यानंतर कन्या एक आसाला नांदत अत्यंत सुख वासना पुरतील तुझी जाणा आता आमुते निरोपावे जाऊ आम्ही स्वभावे संतोष रूपी तुम्ही व्हावे म्हणून निरोप घेती तै वेळी संतोषणी माता पिता चरणांवरी ठेविती माता स्वामी आमची कुळदेवता शक्य आम्हा बोलावया न कळे आम्हा स्वरूप ज्ञान तुझे स्वरूप न कळे कवना माया मोहे वेष्टून कामना नेनेची महिमान तुझे माया प्रपंच वेष्टोना तुझे जरी सुता मनोनी समय निष्ठुर बोले वचने क्षमा करणे स्वामी या तारकामुचे वंशसी बापा तू अवतरलासी प्रदोष पूजा फळासी आली माते स्वामी या आता मा काय गती सांगा स्वामी कृपामूर्ती जनन मरणा यातायात कडे जनन मरणा यातायात कडे करावे दातारा सगरांवरी जैसी गंगा तैसा तो आलासी चांगा पावन केलेसी माझे अंगा उभय कुळे 42 आम्हा ठेवीसी कवने परी या दुरंदर संसारी तुझे दर्शन नोये तरी केवी वाचो प्राणात मजा ऐकोनी माता पित्यांचे वचन बोलती श्री गुरु आपण जे जे समयी तुमचे मन स्मरण करीला मासी
स्मरण करिता तुम्हा जवळी असे न जनांनी मी तात्काळी न करावी चिंता वेळोवेळी म्हणून बाक देत असे जन्मांतरी ईश्वराची पूजा केली तुवा प्रदोषी याची महिमा आहे ऐसी जन्मोजन्मी श्रेयुक्त इह सौख्य होय एक देहांती जाना परमलोक पूजा करिता पिनाक पुनर्जन्म तुम्हा नाही तुवा आराधिला शंकर आम्हा करविला अवतार वासना पुरेला तुझा भार आम्हा निरोप दे आता पुनर्दर्शन तुम्हासी होईला एका वर्षीतीसी जाऊनी बद्रीवानासी सिद्ध दर्शन मी घेतो निरोप घेऊन तय वेळा श्री गुरु निघाले अवलीळा नगर लोक येती सकाळ माता पिता बोळविती मनती समस्त नगर नारी तपासी निघाली ब्रह्मचारी होईल पुरुष अवतारी मनुष्य देही दिसत असे 7 वर्षाचे बाळक देखा वेद म्हणितो अखिल शाखा मनुष्य मात्र नवे ऐका ऐसे म्हणती साधू जन ऐसे त्याते बोलन करिता ती साष्टांग नमन नाना परी स्तोत्र वचन करीते झाले अवधारा नमन करून सकाळी आले आपले गृहांतिक पुढे जाती जननी जनक पुत्र सवे बोळवित निज स्वरूप जननी येसी दावित झाला परेसी श्रीपाद श्री वल्लभ दत्तात्रेयसी देखते झाले जनक जननी त्रयमूर्तीचा अवतार झाला नर हरी नर निजरूपी दिसे कर्पूर गौर पाता न मिले चरणासी तू तारक विश्वासी आम्हा उदरिले विशेषी पुनर्दर्शन आम्हासी द्यावे म्हणून विनविती ऐसे म्हणून माता पिता चरणांवरी ठेविती माथा आलिंगिती श्री गुरुनाथा स्नेह भावे करून या संतोषणी श्री गुरुमूर्ती आश्वासन केले अतिप्रीती पुनर्दर्शन हो निश्चिती देईन म्हणती ते वेळी ऐसे तया संभाषणी निरूप घेताला तक्षणी परतून आली जनक जननी येती संतोषणी मंदिरात वरद मूर्ती श्री गुरु राणा निघाले जावया बद्रीवना पातले आनंद कानना वाराणसी क्षेत्रासी अविमुक्त वाराणसी पुरी क्षेत्र थोरस सचराचरी विश्वेश्वर अवतारी अनुपम्य त्रिभुवनी राहुनी या स्थानी अनुष्ठिती गुरु शिरोमणी विश्वेश्वराचे दर्शनी पूजा करीते आत्मारामाचे येणे परितया स्थानी कौचित काळ श्री गुरुमुनी अष्टांग योगे करुणी तप करते परेसा तया काशी नगरात तापसी असते आणि बहुत संन्यासी यती अवधूत तप करीते दारुण तयत श्री गुरु ब्रह्मचारी योगाभ्यास धुरंधरी करिता ती तपस्वी अभिनव करते मनात मनते पाहावो ब्रह्मचारी तप करीतो नाना परी कैसे वैराग्य याचे उदरी निर्लिप्त असे परेसा शरीर स्वस्थ नाही असी योगी होय संन्यासी स्नान करीतो त्रिकाळेसी मनी कर्णिका तीर्थात ऐसे अमित स्तोत्र करती समस्त संन्यासी दर्शना येती वृद्ध होता एक येती कृष्ण सरस्वती नामे तो केवळ ब्रह्मज्ञानी तपस्व्याचे महामुनी तो देखावया नयनी स्नेह भावे भावित असे मने समस्त यतीश्वरासी न मनावर ब्रह्मचारीसी अवतार पुरुष अति तापसे विश्ववंद्य दिसत असे वैदा कुठे म्हणून नमन कराल मुनी तुम्ही प्रख्यात मूर्ती त्रिभुवनी आम्हा वंद्य असे देखा वादारकेपणे आम्ही असी वंदिता दुःख सकळ कालसी विशेष आम्ही संन्यासी मूर्ख लोक निंदिती या कारणे आम्ही यासी विनू परोपकारासी संन्यास देता समस्तांसी अतिस्थिर होईल लोकानुग्रहा निमित्त हा होय गुरु समर्थ याचे दर्शन मात्र पतित पुनीत होती परेसा या कारणे बाळकासी विनवू आम्ही परेसी आश्रम घ्यावा संन्यासी पूजा करू एक भावे म्हणून आले तया जवळी विनविता ती मुनी सकाळी ऐकता पसे स्तव मवळी विनवी असे परेसा लोकानुग्रहा कारणे तुम्ही आता संन्यास घेणे आम्हा समजता उद्धारणे पूजा घेणे आम्हा करवी या कलियुगी संन्यासी म्हणून निंदा करीती सकळ जन स्थापना करणार कवन न दिसती भूमीवरी यज्ञ दान गवालंबन संन्यास घेता ती दूषण फलपैतृक व्रतांगना करू नये म्हणता ती करिता कलियुगात निषिद्ध बोलती जन समस्त संन्यास मार्ग सिद्धांत वेद संमत विख्यात पूर्वी ऐसे वर्तमानी निषेध केला सकळ ही जन श्री शंकराचार्य अवतरून स्थापना केली परेसा तयावर इतके दिवस चालत मार्ग संन्यास कली प्रबळ होता नाश पुनरपी निंदा करिता ती आश्रमाचा उद्धार सकळ जना उपकार
करावा कृपा सागर म्हणती सकळा मुनी जना ऐकून त्यांची विनंती श्री गुरु मुनी आश्रम घेती वृद्ध कृष्ण सरस्वती तयापासून परे सायचे म्हणता सिद्ध मुनी विनवित से नामकरणी संदेह होतो माझे मनी कृपानिधी मुनी राया म्हणती श्री गुरु तोची जगद्गुरु त्या ते झाला अनेक गुरु त्रैमूर्तीचा अवतारो कवने परी दिसत से सिद्ध म्हणत से शिष्याची सांगण्याची स्थिती कैसी पूर्वी श्री रघुनाथासी झाला वसिष्ठ केवी गुरु आठवा अवतार श्री कृष्णासी सांदीपणी झाला गुरु कैसी अवतार होताची मानुषी तया परी राटावे या कारणे श्री गुरुमूर्ती गुरु केला तो कृष्ण सरस्वती बहुकाळीचा होता येती म्हणून त्या ते मानिले शिष्य मने सिद्धासी स्वामी कथा निरूपिलीसी वृद्ध कृष्ण सरस्वतीसी गुरु केले म्हणून या समस्त यतीश्वराहून तय सिद्धीला बहुमान कृष्ण सरस्वती तो पूर्वी कोण कोण गुरुचे मूळपीठ ऐसे शिष्य विनविता तव सांगे विस्तारता मूळपीठ अद्यंता गुरु संतती परेसा आदिपीठ शंकर गुरु तदनंतर विष्णू गुरु त्यानंतर चतुर्वक्त गुरु हे मूळपीठ अवधारी तदनंतर वसिष्ठ गुरु तेथून शक्ती पराशरू त्याचा शिष्य व्यास थोरू जो का अवतार विष्णूचा तयापासून शुका गुरु जाण गौडपादाचार्य सगुण आचार्य गोविंद तया उना पुढे आचार्य तो शंकर झाला तदनंतर विश्वरूपाचार्य पुढे ज्ञानबोधी गिरिय त्याचा शिष्य सिंहगिरिय ईश्वर तीर्थ पुढे झाले तदनंतर नृसिंह तीर्थ पुढे शिष्य विद्यातीर्थ शिवतीर्थ भारती तीर्थ गुरु संतती अवधारी मग तयापासून विद्यारण्य श्रीपाद मुनी विद्यातीर्थ म्हणून पुढे झाला परेसा त्याचा शिष्य मळी आनंद देवतीर्थ सरस्वती वृंद तेथून सरस्वती देवेंद्र गुरुपीठ येणे परी या देवेंद्र मुनीचा शिष्य तोची कृष्ण सरस्वती विशेष बहुकाळीचा संन्यासी म्हणून विशेष मानिती येणे परी श्री गुरुनाथ आश्रम घेती चतुर्थ संन्यास मार्ग स्थापनार्थ श्री नृसिंह सरस्वती समस्त वेदांचा अर्थ सांगत झाला श्री गुरुनाथ म्हणून वंदिते समस्त तया काशी नगरात मग निघाले तेथून बहुत शिष्य संवेत मुनी उत्तर तीर्थ बद्रीवनी अनंत तीर्थे पाहावया समस्त तीर्थे अवलोकित सर्व शिष्य येतील सहित भूमी प्रदक्षिणा करीत आले गंगा सागरासी गंगा सागरास पासाव तटाक यात्रा करीत देव प्रयागस्थानी गुरुराव येथे झाले परेसा तयास्थानी असता गुरु आला एका द्विजवरू माधव नामे असे विप्रू श्री गुरुसी भेटला ब्रह्मज्ञान तयसी उपदेश केला प्रीतीसी चतुर्थ श्रम तयसी देते झाले परेसा नाम माधव सरस्वती तया शिष्य ते ठेविती तयावरी अतिप्रीती शिष्यांमध्ये परेचा इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतोरे श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे श्री गुरु चतुर्थ श्रम ग्रहण गुरु परंपरा कथन नाम द्वादश दया श्री गुरु दत्तात्रय परमस श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय।